पुढे मोठ्या बातम्या। आखाती देशातील युद्धाचा भारतीय शेअर मार्केटला मोठा फटका। सेन्सेक्समध्ये 1334 तर निफ्टीमध्ये 400 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगाव या ठिकाणच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। खरेदीसाठी मोठी गर्दी। एकाच दिवसात सोन्याच्या दरात 10,000, चांदीच्या दरात तब्बल 22,000ची घसरण। ग्राहकांना दिलासा। दरात मोठी घसरण, त्यामुळे महिलांमध्ये देखील आनंदाचं वातावरण। नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी आता कारवाईला वेग। एनआयएकडून जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये छापेमारी। गॅस तुटवड्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो, या संदर्भातला अपडेट। पुणे विद्यापीठातल्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध नाही, त्यामुळे सकाळचा नाश्ता बंद। कॅन्टीन चालकांची माहिती। चुलीवर तयार करून काही पदार्थ विद्यार्थ्यांना दिले जातात। पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल। गॅस पुरवठा खंडित झाल्यानं फक्त इडली मिळते। छत्रपती संभाजीनगरात ऑटो एलपीजीसाठी जवळपास 1 किलोमीटरपर्यंत लांब रांग। 35 रुपये दरवाढ होऊन देखील गॅस मिळत नाही, त्यामुळे ऑटो चालक अडचणीत। केवळ एकच ऑटो एलपीजी गॅस पंप सुरू असल्यानं गर्दी। ऑटो एलपीजी गॅसचे 12 पैकी 11 पंप बंद असल्याची देखील माहिती। कोल्हापुरात गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी। पुरवठा संपण्याच्या भीतीने आता पंपावरती लोकांच्या रांगा। भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी। तर अर्धी शिवभोजन केंद्र बंद। शिवभोजन केंद्र बंद राहणार असल्याचे फलक लागले, त्यामुळे कमी पैशांमध्ये जेवणाऱ्या गरजूंची देखील गैरसोय। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये भारत पेट्रोल पंप 3 दिवसांपासून बंद। भंडाऱ्यामध्ये अनेक पंपांवरती इंधन उपलब्ध नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर। इंधन टंचाईवरती तात्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागामध्ये रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय। सिलेंडर तुटवडा निर्माण झाल्यानं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय। जिल्ह्यातील सुमारे 7,24,000 कुटुंबांना फायदा होईल। जिल्हा पुरवठा विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचं कामही सुरू। आखाती देशातील युद्धामुळे मिनरल बॉटलच्या व्यवसायावरती परिणाम। नांदेडमध्ये पाणी बॉटल तयार करणारे व्यवसाय देखील बंद होण्याच्या मार्गावर। युद्धामुळे कच्च्या मालाची आयात बंद, तर लेबल रॅपरचे दर आता 60% वाढले। पूर्वी 85 ते 90 रुपयांना मिळणारे पाण्याचे बॉक्सचे आजचे दर 100 ते 120 रुपयांवर पोहोचले। इगतपुरी या ठिकाणी सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। बिळहोळी या ठिकाणी सीएनजी पंपाचं काम सुरू, त्यामुळे जास्त गर्दी झाली। नाशिक सिन्नर त्र्यंबक कसारा इथून वाहन चालक रांगेत या ठिकाणी उभे। आखाती देशातील युद्धामुळे पीव्हीसी पाईपच्या किमतींमध्ये सरासरी 30% वाढ। सिंचनाचा खर्च वाढला, त्यामुळे शेती उद्योग अडचणीत। 20 फुटांच्या विविध आकारांच्या पाईपच्या दरामध्ये साधारणतः 150 ते 850 रुपयांची वाढ। मीरा भाईंदरमध्ये घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा। नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा। बुकिंग करूनही 4-4 दिवस सिलेंडर मिळत नाही, ग्राहक नाराज।